नमस्कार, न्यूज मराठी 24/7च्या बातम्या गावाकडच्या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। गडचिरोली जिल्ह्यातील हजारो मुलांना रोज मिळणाऱ्या पौष्टिक दुधामुळे त्यांचं आरोग्य आणि आयुष्य सकारात्मक दिशेने बदलत आहे। मुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राबवण्यात येणाऱ्या गिफ्ट मिल्क कार्यक्रमामुळे कुपोषणाशी लढा सोपा झाला असून शालेय विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक आणि भावनिक विकासाला चालना मिळाली आहे। हा उपक्रम माझगाव डॉक लिमिटेडने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून राष्ट्रीय दूध विकास मंडळाच्या फाउंडेशन फॉर न्यूट्रिशनच्या माध्यमातून हाती घेतला आहे। गरीब आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना दररोज 200 मिली फ्लेवरयुक्त दूध दिले जात असून 5 ते 15 वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये कुपोषण कमी करण्याबरोबरच शाळेत हजेरी वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे। मागील वर्षी धानोरा, कुरखेडा, देसाईगंज आणि कोरची तालुक्यातील 472 शासकीय आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये हा कार्यक्रम राबवण्यात आला। यातून इयत्ता पहिली ते 5वीचे 16,618 तर इयत्ता 6वी ते 8वीचे 4,170 अशा एकूण 20,888 विद्यार्थ्यांना थेट लाभ मिळाला। यावर्षी हा उपक्रम आरमोरी तालुक्यातील 124 शाळांमध्ये राबवण्यात आला असून सप्टेंबरपासून 9,337 विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे। शालेय प्रशासन आणि पालकांच्या मते या योजनेमुळे मुलांच्या आरोग्य स्थिती सुधारली असून शाळेत नियमित उपस्थिती वाढली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचं कौतुक करत भविष्यात गडचिरोली जिल्ह्यात व्यापक स्वरूपात तो राबवण्याचा मानस व्यक्त केला आहे। भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या माझगाव डॉक लिमिटेड ही जहाज बांधणी कंपनी आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधा आणि पर्यावरण संरक्षण यासारख्या क्षेत्रात सामाजिक जबाबदारी पार पाडत असून गिफ्ट मिल्क हा त्यांचा गडचिरोलीसाठीचा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राज अनिल पोचमपल्लीवार यांनी। अकोला जिल्ह्याच्या नव्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली। पदभार स्वीकारताच विविध विभाग प्रमुखाची ओळख करून घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागाची पाहणी केली। यावेळी अप्पर जिल्हाधिकारी महेश परंडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपजिल्हाधिकारी निखिल खेमनार, तहसीलदार सुरेश कवाळे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल गवई यांनी। तिकडे पण होती अगोदर तिकडे होती मॅम, ती आपण इकडे शिफ्ट केली। मला दाखवायचं निफ्टी कलेक्शन सांगा मला, याला बघायचं कसं ते दाखवायचं। भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीच्या पुरामुळे मागील 4 दिवसापासून अडकून पडलेल्या 4 विद्यार्थ्यांना अखेर प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या प्रयत्नामुळे सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले। यानंतर या विद्यार्थ्यांना दिल्ली येथे दिनांक 23 ऑगस्ट रोजी होणाऱ्या केंद्र सरकारच्या DSSB विभागाच्या परीक्षेसाठी रवाना करण्यात आले। जिल्हाधिकारी अविशांत पंड्या यांनी या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचं महत्त्व लक्षात घेऊन तहसीलदार प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याची सूचना दिल्या। त्यानुसार महसूल प्रशासन, नगरपंचायत भामरागड तसेच SDF टीमने समन्वय साधून ही मोहीम यशस्वी केली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राज अनिल पोचमपल्लीवार यांनी। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील भरतवाडी आणि कणेगाव या पूरग्रस्त गावांना शिराळा, वाळवा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुख यांनी भेट दिली। कणेगाव आणि भरतवाडी गावचा पुनर्वसनाचा प्रश्न मंत्रालयात उपस्थित करणार असल्याचंही त्यांनी सांगितले। तर या कामी मला तरुण पिढीने सहकार्य करावे असे भावनिक आवाहन देखील सत्यजित देशमुख यांनी तरुणांना केले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णांत पाटील यांनी। आता पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी कणेगाव गाव हे तसं बघितलं तर पूर बाधितांमध्ये सगळ्यात मोठ्या पद्धतीनं या कणेगाव गावाला कायम भरतवाडी आणि कणेगावला सातत्यानं ह्या पूर परिस्थितीचा त्रास होतो। म्हणून आज इथं आम्ही सगळी मंडळी पूर पाहणी करायला आलो। आज सकाळपासून आमचा पूर परिस्थितीचा आढावा घेण्याचा दौरा सुरू आहे। मगाशी कलेक्टर महोदय सुद्धा आले होते, त्यांच्याबरोबर सुद्धा व्यापक ह्या संदर्भात काय काय आपण उपाययोजना करू शकतो की ज्यामुळं शेतकऱ्यांना आणि आमच्या असणाऱ्या नागरिकांना ह्या पूर परिस्थितीतून
सक्षमपणे आपण सरकार म्हणून मदत करू शकतो ह्याच्या संदर्भातला आढावा आम्ही घेतला. सकाळी धरणावरती सुद्धा मी जाऊन आलो होतो. कालचा असणारा जो विसर्ग आहे तो जवळजवळ 39,000 क्युसेकच्या दरम्यानचा विसर्ग होता. काल जवळजवळ 624.61 मीटर पर्यंत पाण्याची पातळी वारणा धरणामध्ये होती. ती आता 624.50 पर्यंत आलेली आहे आणि त्यामुळं आपले वारणा धरणाचे जे वक्राकार दरवाजे आहेत ते दरवाजे जे 3.75 फुटानं आपण उचललेले होते ते आता 3 फुटानं आता ते त्यांची आता म्हणजे उचलण्याची प्रक्रिया झालेली आहे. म्हणजे बऱ्यापैकी 39,000 क्युसेक्स वरनं आता 6,000 क्युसेक्स कमी होऊन 34,000 क्युसेक्स पर्यंत आता पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तिथं वस्तुस्थिती अशी आहे की नवझ्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं पाऊस पडलेला आहे. ढाकळ्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं पाऊस पडलेला आहे. पाथरपुंजीमध्ये खूप मोठ्या पद्धतीनं पाऊस पडलेला आहे. म्हणजे 309 मिलीमीटर पर्यंत पाऊस आहे. 208 मिलीमीटर पर्यंत काही ठिकाणी पाऊस आहे. काही ठिकाणी जवळजवळ 237 मिलीमीटर पर्यंत पाऊस आहे. वारणावतीमध्ये 100 मिलीमीटर पाऊस काल पडला होता. आज जवळजवळ 92 मिलीमीटर काल रात्रीपर्यंत म्हणजे आज सकाळपर्यंत झालेला आहे. सकाळपासून आता दुपारपर्यंत जवळजवळ 32 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. सबब ह्या सगळ्या गोष्टीचा मागोवा घेतला तर बऱ्यापैकी ह्या असणाऱ्या परिस्थितीचा आम्ही आढावा घेतलेला आहे. मी मगाशी कलेक्टर महोदयांशी पण बोलताना सांगितलेलं आहे की सर्व कृषी सहाय्यकांना आपण फील्डवरती जाऊन स्थळ पंचनामे करायला सांगा. त्या पद्धतीनं आपले कृषी विभागाचे सहाय्यक जे आहेत ते इथं येऊन सुद्धा गेलेले आहेत. आता आमच्या सर्कल मॅडम इथं आहेत, पोलीस पाटील आहेत, आमच्या ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी मंडळी आहेत. मला खऱ्या अर्थानं सांगावंसं वाटतं या निमित्तानं कणेगाव गावामधल्या असणाऱ्या सर्व सुजाण नागरिकांना आता लवकरात लवकर हा आता 2005चा आपल्याला भेडसावणारा प्रश्न आहे. 2019ला खूप मोठ्या पद्धतीनं आपल्याला त्रास झालेला आहे. 2005 मध्ये तर मला वाटतं हितपर्यंत आपण बोटीनं आम्ही इथं आलो होतो. म्हणजे हितपर्यंत पाणी आलं होतं ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे खूप वाईट परिस्थिती होती. त्यावेळेस आम्ही अनेक पद्धतीनं लोकोपयोगी मदतीच्या बाबी ज्या आहेत ते 2005ला सुद्धा ह्या गावाला देण्याच्या संदर्भातला उपक्रम त्यावेळेस केला होता. मदत सुद्धा झालेली आहे. 2019ला सुद्धा ज्या ज्या पूरबाधित शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना NDRFच्या नियमाच्या 3 पटीनं आपण मदत सुद्धा देण्याच्या संदर्भातलं उपाययोजना केली होती. त्याहूनही पुढे जाऊन पशुधन असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं घराची जी घराचं जे नुकसान झालेलं आहे त्यासाठी सुद्धा व्यापक दृष्टिकोनातून सरकारनं सातत्यानं मदत केलेली आहे. वैयक्तिक मदत सुद्धा मुंबई, पुणे, ठाणे ह्या परिसरातनं सुद्धा त्यावेळेस मोठ्या पद्धतीनं कणेगाव भरतवाडीला झालेली आहे. पण माझं प्रामाणिक मत आहे हा जर प्रश्न खरंच कणेगावचा जो सोडवायचा असेल, भरतवाडीचा पुनर्वसन म्हणजे स्थलांतराच्या बाबतीत मला वाटतं थोडासा भाग असेल, पण कणेगावचा आता लवकरात लवकर हा प्लॉट वाटपाचा जो विषय आहे तोच मला वाटतं ह्याच्यावरती सगळ्यात मोठा रामबाण उपाय आहे. आणि तो रामबाण उपाय आता मला असं वाटतं की कणेगाव गावातल्या असणाऱ्या सर्व तरुणांनी हा जो असणारा निर्णय आहे तो निर्णय स्वतःच्या हातामध्ये घ्यावा आणि लवकरात लवकर सरकार पातळीवरती मी जर तुम्ही म्हणत असाल तर बावनकुळे साहेबांशी या संदर्भात निश्चितपणे बोलतो आणि बावनकुळे साहेबांना सांगून ह्या असणाऱ्या कणेगावच्या आपल्या प्लॉट वाटपाचा निर्णय आपण कुठं ना कुठं तरी लवकरात लवकर घेऊया की ज्यामुळं ही सगळी जी असणारी बाधित घरं आहेत ती घरं तिथं वरती जातील आणि वरती जाऊन हा सातत्यानं भेडसावणारा जो आपल्याला सगळ्या कारण का मागचा 2019चा महापूर आम्ही बघितलेला आहे. तांदूळवाडीमध्ये जाऊन आपल्या पाहुण्यांच्याकडे राहिलेले आहेत लोक. पशुधनाची परिस्थिती तर भरतवाडीमध्ये अशी होती की पहिल्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर सुद्धा पशुधन ठेवलेलं आहे. मी या सगळ्या गोष्टीचा जिवंत साक्षीदार आहे. त्यामुळे मला सगळं माहित आहे. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. आपलं कसं होतंय की ज्या दिवशी आपल्याला अडचण असते त्या दिवशी आपल्याला वाटते की आपलं स्थलांतर व्हायला पाहिजे आणि ज्या दिवशी पाणी निवळलं की आपण थोडीशी डागडुजी करतो आणि परत तिथे जाऊन राहतो. तर आपण सुद्धा ठरवायला पाहिजे. कोरेगावनं 1953चा महापूर आला का बरोबर आहे का? 53चा महापूर आला. 53च्या महापुरानंतर त्यांनी बोध घेतला. तुमच्या बरोबरीनं त्यांनी त्यावेळेस पुनर्वसनाचा निर्णय घेतला. आज केवढं आदर्श गाव म्हणून कोरेगाव जे आहे ते गाव तयार झालं. आपलं गाव सुद्धा तशा पद्धतीनं तयार करूया. काय झालं, कशामुळे झालं, काय काय अडचण आहे ह्यामध्ये आपण गेलो तर आपल्या हाताला काय लागणार नाही. आपल्याला आता काय ते करून दाखवायचं आणि त्यासाठी तरुणांची माझ्या तरुणांच्याकडनं मला अपेक्षा आहे. आता ह्या वरिष्ठ माणसांचं आता त्यांची पिढी जी आहे त्या पिढीपेक्षा तुम्हाला आज अत्यंत चांगलं आयुष्य जगायचं असेल तर आपलं तात्काळ प्लॉट वाटपाचा निर्णय जो आहे
तो आपण कसा ऐरणीवर आणू आणि तो कसा मार्गी लावू, ह्यामध्ये आपण यशस्वी व्हायला पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मला जर तशा पद्धतीनं जर अधिकार दिला किंवा विश्वास टाकला तर अगदी विधिमंडळामध्ये लक्षवेधी मांडायला सुद्धा मी मागं पुढे बघणार नाही. कणेगावच्या संदर्भात हे लक्षात घ्या. कणेगावच्या संदर्भात लक्षवेधी मांडायला सुद्धा मी मागं पुढे बघणार नाही. आणखीन तुम्हाला ह्या तरुणांना आणि ह्या गावातल्या असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना पूर्णपणे संपूर्ण न्याय देण्याच्या संदर्भातली आमची भूमिका असेल आणि त्यामध्ये तुमचं सहयोगाची मी अपेक्षा करतो. ज्याप्रमाणे आपण शिराळ्याच्या नागपंचमीचा जो प्रलंबित प्रश्न होता 23 वर्षाचा, तो तुम्ही आता जिवंत नागाची पूजा करायसाठी परवानगी शासनाकडे घेतली. तशीच अपेक्षा आहे या गावकऱ्यांची की लवकरात लवकर पुनर्वसन व्हावं आणि प्लॉट हे मिळावं. काय आता काकांना माहित आहे, काका बोलले, काकांचं अनुभवाशी बोल झालेले आहेत. काय आहे त्यामध्ये काही लोणार तालुक्यातील सरस्वती या छोट्याशा गावातील राधेश्याम जाधव आणि शुभम जाधव या दोघा भावांची अनुक्रमे IIT आणि नीट या इन्स्टिट्यूटमधून CES आणि सिव्हिल या कोर्ससाठी निवड करण्यात आली. गुगल कंपनीकडून राधेश्याम जाधव याला वार्षिक 1,10,00,000चं पॅकेज मिळाले. या दोघाही भावांनी घेतलेल्या उत्तुंग भरारीबद्दल सरस्वती गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला डॉक्टर गोपाल बच्छिरे यांनी माणसाने प्रयत्नाची पराकाष्ठा केली तर यश नक्कीच मिळतं असं उद्गार काढून या दोन्ही भावांचं कौतुक केलंय. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी नेते रविकांत तुपकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संतोष मापारी, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू इंगळे यांची विशेष उपस्थिती होती. तर लोणार पोलीस स्थानकाचे फौजदार इंगोले, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख गजानन जाधव आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी. त्या उंदराच्या वृक्षासारखी वृक्षातून तुटून पडले की तुम्ही मातीमोल व्हाल, म्हणून एकत्र राहा, एक संघ राहा, एकत्रितपणे विचार करा. पोरांना काय शिकवायचं, पोरांना काय बनवायचं याच्यावर विचार सगळ्यांनी मिळून करा आणि आपल्या पोरांचा विकास करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. विषाला सुद्धा बचवू शकतो आणि त्यानं मग तिथं उदाहरण दिलं की हे मी का केलं, कारण भारतामध्ये मीराबाईला पहिलाभर विष पाजलं होतं, पण तिचा विश्वास होता माझा ईश्वर मला काही होऊ देणार नाही, या विषानं माझं काही होणार नाही आणि ती विष पचवून जिवंत राहिली. म्हणून हा प्रयोग मी केला आणि तो यशस्वी झाला. तर माणसानं आत्मविश्वासानं राहिलं तर काही होत नाही. आपण काय करतो, मी बऱ्याच वेळा बऱ्याच घटना बघितल्या असतात किंवा एका गावात एकाला साप चावला आणि त्या एका नॉर्मल होता, पण दवाखान्यात गेल्यानंतर कोणतरी साप मारला, तुला हे चावलं होतं रे, आणि ते दवाखान्यात सोडून गेलं. आपण म्हणतो तो घाबरून गेला, भीतीनं गेला, नाही, त्याच्या बुद्धीनं त्याच्या शरीरामध्ये विष तयार केलं आणि त्या विषामुळे मरतो माणूस. जर भीती मनात नसली तर विष सुद्धा पचवू शकतो आणि आत्मविश्वासानं अभ्यास केला तर IIT, MIT, NIT कुठेही माणूस जाऊ शकतो आणि मनात जर असलं तो तहसीलदार होऊ शकतो, तो इन्स्पेक्टर होऊ शकतो, तो डेप्युटी कलेक्टर होऊ शकतो, तो कलेक्टर होऊ शकतो. मनाने जर ठरवलं तर होऊ शकतं. कारण उड़ने की चाह तो सारे आम होती है, उड़ने की चाह में जिंदगी तमाम होती है, पंख होके कुछ नहीं होता, आखिर हौसलों से उड़ान होती है. आणि आपल्याला आपले हौसले बुलंद करावं लागेल आणि आपल्याला मार्गदर्शन व्हावं लागेल आणि आपल्याला आपल्या गावाच्या विकासासाठी, आपल्या समाजाच्या विकासासाठी एक संघ राहावं लागेल, एका झोपीला राहावं लागेल. राजकारण लात मारा, त्याला बाहेर हटवून द्या राजकारणाला. आपलं गाव, आपली एकात्मता, आपण एकत्र राहिलो तर आपली ताकद राहील. चाकूर तालुक्यातील चापोली शंकरवाडीतील शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याच्या गंभीर समस्येला सामोरे जात आहेत. दरवर्षी पावसाळ्यात या विभागातील शेत रस्ता अक्षरशः पाण्यात बुडत असल्यामुळे शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन शेतापर्यंत जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. गेल्या कित्येक वर्षापासून हा प्रश्न कायम आहे, तरी प्रशासन डोळेझाक का करतंय असा संतप्त सवाल इथल्या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. याच पार्श्वभूमीवर सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र येऊन चाकूर तहसीलदार नरसिंह जाधव यांना निवेदन दिले. जर तातडीने उपाययोजना न केल्यास 29 ऑगस्टला
तहसील कार्यालयासमोर लक्षणीय उपोषण छेडण्यात येईल असा इशारा या निवेदनातून देण्यात आलाय। तर संबंधित विभागाशी तात्काळ पत्रव्यवहार करून शेतकऱ्यांच्या रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू असं तहसीलदारांनी सांगितलंय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दत्तात्रय बेंबडे यांनी। मी पुंडलिक किशन श्रीरामे, राहणार हाडोळी जहागीर, तालुका लोहा, जिल्हा नांदेड या ठिकाणचा रहिवासी आहे। जे रस्त्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, तर जे वहिवाट आहे गावठाणा ते 63, 66 आणि 88 या बाजूने फार पूर्वीपासूनचा रस्ता चालू असताना देखील जे ह्या 63, 66 आणि 88 च्या बाजूचे जे नातेवाईक आहेत अर्ज करणारे रस्त्या संदर्भात, त्यांचे सख्खे नातेवाईक आहेत आणि जी समस्या निर्माण झाली ती ह्यांनीच निर्माण केली। म्हणजे 66, 88 या बाजूच्या नातेवाईकांनी त्यांच्या पोवळी घालून अतिक्रम खाली करून नदीमध्ये रस्ता आणण्याचं काम एकमेव केलं। आणि तो जे आहे मेन सुरुवात माजी सरपंच आहेत, आता सध्या ते सरपंच होते त्यावेळेसच त्यांनी अतिक्रम करून त्यांची जमीन एक 70-80 फुटाने तो नदीकडे सरकत आली। त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या पोवळी पण घालू लागल्या आणि हळूहळू ही रस्त्याची समस्या निर्माण होत गेली। पण जे वहिवाट आहे मुळात ही गावठाण्यापासून 63, 66 आणि 88 ह्याच बाजूने आहे आणि चालू रस्ता पण आज देखील आजच्या तारखेत देखील ह्याच बाजूने आहे। पण हे एक जाणीवपूर्वक त्यांच्या नातेवाईकाची म्हणजे जे अर्जदार आहेत त्यांच्या नातेवाईकाची जमीन वाचवण्यासाठी ते फक्त सर्वे नंबर 65 यांना टार्गेट करत आहेत। त्या 65 कडे कुठलाच नकाशा मार्ग नाही वा वहिवाट नसताना देखील हे यांचे नातेवाईक असल्यामुळे यांनी एक षडयंत्र रचून हे फक्त आमच्यावरती अन्यायकारक भूमिका घेऊन हे प्रशासनाला हे सगळं चुकीचं निदर्शनास आणत आहे। त्यांचे लेकरं, स्वतःचे लेकरं त्यांनी शेताकडे घेऊन गेले आणि आम्ही रामाच्या वाडीहून येणं जाणं करता आमची अवस्था एकदम शाळेला जाण्या येण्यासाठी बिकट आहेत असं म्हणून सगळं चुकीचा प्रचार केलेले आहे। तरी प्रशासनाने त्यांची चौकशी करावी। हे खरेच रामाच्या वाडीत राहतात का, त्यांचे घरेदारे तिथं ऍक्च्युली आहेतच का, याची अवश्य चौकशी करून आम्हा 165 वाल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा। प्रशासन जिल्हा अधिकाऱ्यांनी यांची चौकशी करून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा। वहिवाट होती कशी आणि झाली कशी, परिस्थिती या ठिकाणी आली कशी, हे मुळामध्ये यांचे सूत्रधार कोण आहेत, कोणी अतिक्रम करून खाली आणलं, रस्त्याची अडचण निर्माण मुळात कोणी केली, हे सगळी व्यवस्थित चौकशी व्हावी एवढीच आमची शासनाला नम्रतेची विनंती आहे। श्रीरामे, राहणार हाडोळी जहागीर, तालुका लोहा, जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून हे जे काही रस्त्याचा जे प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम मुळात आमच्या शेतामध्ये रस्ता नाहीच। सर्वे नंबर 64 मधून रस्ता गेलेला आहे। साखळी मार्गाला तहसीलदार रेकॉर्डला शेताच्या रेकॉर्डनुसार 64 मध्ये रस्ता आहे, परंतु इतर काही जे गावातले धनदांडगे लोक आहेत त्या लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला 165च्याच बाजूने रस्ता हवा आहे। ते 65ला का टार्गेट करत आहेत हे मला थोडं सांगण्याचा प्रयत्न करतो मी। पहिला जो रस्ता होता वहिवाटीचा त्या रस्त्यावर त्याच्यात जे काही अर्जदार लोक आहेत व्यक्ती गावातले त्या लोकांचे नातेवाईक असल्याच्या कारणानं इकडून तर आपली जमीन पूर्ण वाचतीये, इकडून जर 165 रस्ता काढला तर पूर्ण आपली बाजू भक्कमपणे राहू शकते। हे अतिक्रमण केलेलं आपलं राहतंय आणि सर्वसामान्याच्या शेतातून का रस्ता जाईना, त्याची का नासधूस होईना, हा एकमेव हेतू त्या गावातील लोकांचा आहे। तरी त्यासाठी आमचं कलेक्टर साहेबाला मागणी आहे, आमची मुख्यमंत्री साहेबाला पण मागणी आहे की कुठंतरी आमच्या अन्यायाला वाचा फुटली पाहिजे। आमच्यावर जो काय अन्याय चालू केलेला आहे या गावातील लोकांनी हा न्याय बंद झाला पाहिजे, कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे, गोरगरिबाला कुणीतरी शासन उभं राहिलं पाहिजे, ही आमची मुळात अक्षरशः मागणी आहे। पॉइंट दुसरा, हे काय काल जे काही घटना घडली आमच्या इथं, आम्ही त्यावेळेस एकही माणूस आमचा घरी नव्हता। आम्ही पूर्ण लग्नाला गेलेले लोक असताना गावातील धनदांडगे लोकांनी त्याची JCP त्याचीच पूर्ण यंत्रणा घेऊन आमच्या परस्पर महागारी सूडबुद्धीनं हा रस्ता खोदून पूर्ण आमच्या शेतीची नासधूस करण्याचा त्याचा 101% प्लॅनिंग होता आणि केलेला आहे। तर आम्हाला एवढं शासनाला सांगायचं आहे, हे काही कुठंतरी राजकीय दबावापोटी कुठंतरी कुण्या एखाद्या गरीबावर अन्याय होत असेल तर तो अन्याय प्रशासनानं आमचा दूर
करण्यात यावा ही आमची अपेक्षा आहे. आणि हे काय माग मीडियाला जे माध्यमाला जे त्याला व्हिडिओ वगैरे दाखवला तर आमचं असं म्हणणं आहे, त्या ज्या मीडियावर दाखविलेल्या व्हिडिओवर आमचं एकच म्हणणं आहे, आमची एक मागणी आहे, खरंच ते लोक जर रामवाड्याला स्थायिक असतील तर त्या लोकांनी नमुना नंबर 8 दाखविला पाहिजेत. खरंच आहेत का, खरं त्या रस्त्यावर त्याच्या लेकराची येजा आहे का. आमच्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळा 7वी पर्यंत आहे, नंतर दुसरी एक संस्था आहे ती 10वी पर्यंत आहे, आणि ह्या रस्त्यावर मुळात लेकरं जातच नाहीत. आणि हे काय कोणते लेकरं जे दाखवले ते आता स्थायिक ह्या 4-5 म्हणजे पावसाळ्यापुरते मर्यादित तिथं राहत नाहीत असं नाही, पण त्याचे लेकरं वगैरे कोणी ह्या रस्त्यानं जाणं येणं नाही. आमचा हेतू असा नाही की हा रस्ता बंद व्हावा, गावातील नागरिकांना त्रास व्हावा, हे आमचा मुळात हेतू नाही. पण आमची जी मागणी आहे ती आमची अशी मागणी आहे की वहिवाटनुसार जे रेकॉर्डला आहे त्याप्रमाणे रस्ता झाला पाहिजे. इतर अनाधिकृतपणे रस्ता करण्यात येऊ नये सगळ्यांचाच. हा, जर आमच्या सर्वे नंबर मध्ये रस्ता असेल रेकॉर्डला तर बिलकुल आमचा आज रस्ता करून घ्या. पण आमच्या रेकॉर्डला रस्ता मुळात नाहीच. 65 सर्वे नंबर मध्ये रस्ता नाहीच. 64 मधून गेलेला आहे. माननीय तहसीलदार साहेब आलेले होते जायमुख्याला, येऊन त्यानं रस्ता कुठं आहे काय नाही पूर्ण सांगितलेला आहे, त्यानं सुद्धा ऐकलंय त्या लोकांनी. तर असे प्रकरण चालू आहेत. बावनकुळे सरचा सुद्धा असा GR नाही की कुठंतरी एखाद्या शेतकऱ्यावर अन्याय करून रस्ता करा जरूर सांगितलंय, पण असा कुठंतरी अन्याय होईल अशा बेतानं रस्ता करा म्हणून असा आदेश दिलेला नाही. आणि तहसीलदार साहेबाचा आदेश जर आज असेल, आमचा या मुख्यमंत्र्याचा जरी आदेश असेल तर आमच्या ह्याच्यामध्ये जर रस्त्याचा जर असला रेकॉर्डला तर आम्ही आजही रस्ता द्यायला तयार आहोत. जामनेर तालुक्यातील रोडवद, नाचनखेडा आणि लाखोली परिसरात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राची तसेच नुकसान झालेल्या कुटुंबाची पाहणी अप्पर जिल्हाधिकारी विजय कुमार ढगे, जामनेरचे तहसीलदार, स्थानिक पदाधिकारी आणि कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. तर या पाहणी दरम्यान गावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी तसेच अन्य स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी बाधित शेतकरी आणि नागरिकांशी संवाद साधून शासन स्तरावर करण्यात येत असलेल्या मदत आणि उपाययोजना याबाबत माहिती दिली. तसेच संबंधित ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामा पूर्ण करून प्रस्ताव सादर करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्यात. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बाळू वाघ यांनी. नाशिकच्या जुन्या नाशिक परिसरातील त्र्यंबक पोलीस चौकी पाठीमागील इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 6 ते 7 जण अडकले होते. अग्निशमन विभागाने त्यांना बाहेर काढले असून ते किरकोळ जखमी झालेत. या जखमींवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून यात 2 लहान मुलंही अडकल्याची माहिती समोर आली. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी. या ठिकाणी दाखल झाले होते, त्यांच्याकडून रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी रात्रीच्या सुमारास करण्यात आलं. या ठिकाणी आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर काही गाड्या ज्या आहेत, 3-4 गाड्या ज्या आहेत ते देखील या ठिकाणी मलब्याखाली गेले. काल 9 वाजेपासून तर रात्रीपर्यंत जे आहे हे काम सुरू होतं. काल त्याच्यात लहान मुलं जे होते ते देखील जखमी झाले होते. मात्र यामध्ये कुणाचाही काही जीवितहानी. आज दिनांक 20/8/2025 रोजी 9:15 वाजता रात्री आमचं मुख्यालय जे आहे शिंगाडा तलाव येथे कॉल दिलेला आहे का अशी इमारत आपली जुन्या नाशिकमधली त्र्यंबक पोलीस चौकीच्या मागं कॉलॅप्स झालेली आहे. त्वरित आमच्या मुख्यालयाचे पहिला बंब टर्नआउट झाला. घटनास्थळी जेव्हा पोचले आमचे कर्मचारी, त्यांच्या लक्षात आलं का इथं जास्त लोक अडकलेले आहे. त्यामुळे आम्ही इतर केंद्राची मदत घेतली. 3 बंब घटनास्थळी आणि आमचे काही ट्रेनी असतील, आमचे अधिकारी कर्मचारी त्वरित घटनास्थळी पोचले होते. आणि घटनास्थळी त्यांनी काम करीत असताना एकदम स्टार्टला जेव्हा ते वरती गेले, 2 मजली इमारत होती, RCC बांधकाम होतं. त्याच्यामुळं ते जे अडकलेले लोक होते त्यांची सुटका अग्निशामक दलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगल्या रीतीने आणि कमी वेळेमध्ये केलेली आहे. आणि ते सर्व जास्त नाही परंतु किरकोळ जखमी झालेलेच आहेत. आणि अशा सर्व लोकांना, जवळपास 7 लोकांना अग्निशामक दलाच्या आमच्या जवानांनी रेस्क्यू केलेला आहे आणि त्यांना हॉस्पिटलला पाठवलेलं आहे. किती लोक होते? सततधार पाऊस चालू आहे. ते पावसाच्या त्याच्यामध्ये पावसाचं पाणी मुरून एका वेळेस त्याची जी भिंत आहे त्याच्यामध्ये गेलेला असेल, त्याच्यामुळे कदाचित तो प्राथमिक अंदाज आहे का त्याच्यामुळे ते कॉलॅप्स झालेला आहे. त्याच्यामध्ये 2 लहान मुलांचा समावेश आहे.
हा सर्व उमरखेड येथील भारतीय स्टेट बँकेच्या समोरील नाला भरल्याने बँकेत जाताना नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। नगर परिषदेचे अधिकारी एसी मध्ये बसतात, त्यांना याचा त्रास होत नाही। त्यांनी वेळेवर कोणत्याही नाल्याची साफसफाई आस्थागायत करून घेतली नाही। त्यामुळेच बँकेत ये-जा करणाऱ्या वृद्ध पेन्शनधारक, वयस्कर महिला आणि शेतकऱ्यांना नाविलाजाने या बँकेसमोरील नाल्यातून प्रवास करावा लागतोय। यामुळे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी। तत्कालीन तहसीलदार सारिका कदम यांच्या कार्यकाळात भोकरदन येथील शासकीय धान्य गोदामात मोठा भ्रष्टाचार झाला असून याची तात्काळ चौकशी करून कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी भारतीय दलित पॅंथरचे तालुका अध्यक्ष संजय दांडगे यांनी भोकरदन तहसील कार्यालयाच्या समोर 20 ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू केले। त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस असून या मागणीकडे तात्काळ लक्ष देऊन कारवाई करावी, अन्यथा उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी। या ठिकाणी संजय नामदेव दांडगे तालुका अध्यक्ष भोकरदन भारतीय दलित पॅंथर। आम्हाला काल कळालं असता की या ठिकाणी तालुका अध्यक्षाचं उपोषण चालू आहे। आम्ही या ठिकाणी भेट दिले असताना या ठिकाणी त्याचे जे मुद्दे आहे ते मुद्दे खरोखर योग्य आहे आणि त्या ठिकाणी सारिका मॅडम 20 तारीख देत असून ती 19ला कधी त्याचा शेतीचा निकाल लागत असेल हे बी चुकीचं आहे। आणि ज्या गोडाऊनचं आहे त्या गोडाऊनमध्ये जे कॅमेरे बसवायचे सांगितले ते कॅमेरे बसवले पाहिजे, त्या ठिकाणी GPS बसवलं पाहिजे। ही त्याची जी मागणी आहे ती खरोखर योग्य आहे। आणि ग्रामपंचायतला जे आपण या ठिकाणी राशन गेलं गाडी भरून 50 क्विंटल गेला असेल तर त्या ठिकाणी 50 क्विंटलच नोंद झालेली आहे पाहिजे, कारण 50 क्विंटल नोंद झाली तेव्हा जनतेला बरोबर त्या ठिकाणी राशन मिळेल। नाहीतर आता सध्या काय चालू आहे 50 क्विंटल तुमचं बिल्टी बनवल्या जाते आणि गावात 40 क्विंटल येतं। 40 क्विंटल आल्याच्या नंतर तिकडे 2-2 किलो न कापून गरिबाचं ते राशन लुटून ते समोरच्या व्यापाऱ्याला विकलं जातं। हे असं या ठिकाणी झालं नाही पाहिजे। आमची सरकारला कळकळची विनंती आहे की या ठिकाणी तुम्ही बघता की पत्रकारांनी एवढ्या बातम्या लावून या भोकरदन तालुक्यामध्ये कुठलीही कारवाई तहसीलदार असं निठाला पुरवठा नायब तहसीलदार असं याच्यावर कारवाई होत नाही। कारण हे पत्रकार या ठिकाणी खोटं लावतात का, ही बातम्या खोट्या आहे का खऱ्या आहे हे त्याला कळायला पाहिजे। म्हणून आमची इच्छा आहे भारतीय दलित पॅंथरच्या वतीनं या ठिकाणी कधी याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही या ठिकाणी तीव्र या ठिकाणी रस्ता रोको करू अशी भारतीय दलित पॅंथरच्या वतीनं सांगतो। आणि या ठिकाणी 1947 पासून 72 वर्ष पूर्ण झाले भारत देश स्वातंत्र्य व्हायला, पण अजून या ठिकाणी भ्रष्टाचार मुक्त भारत झालेले नाही। आणि हे करायलासाठी तुम्ही बघितलं जालन्यामध्ये DSP त्या ठिकाणी लाथा मारतोय उपोषणकर्त्याला, ते उपोषणकर्त्याला लाथ मारता असताना त्याला निलंबित केलं जात नाही। इकडे कर्मचारी तहसीलदार या ठिकाणी दारू पेल राहतो, 2 वर्षापासून तो पॉप्युलर दारू पित होता, त्याच्यावर कोणीही कारवाई करत नाही। अनेक लोकांच्या या भोकरदनमध्ये प्रश्न आहे आणि याच्यावर अशा कर्मचाऱ्यावर तात्काळ चौकशी करून याला निलंबित करावं अशी आमची मागणी भारतीय दलित पॅंथरच्या वतीने। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर कुंभमेळा आणि अतिक्रमणाविरोधात जिल्हा अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यासाठी मंत्री छगन भुजबळ नाशिकच्या जिल्हा अधिकारी कार्यालयात दाखल झालेत। तर या बैठकीला जिल्हा अधिकाऱ्यासह सर्व अधिकारी हजर आहेत। या बैठकीदरम्यान माध्यमांना परवानगी नाकारली असून कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या अनुपस्थितीत छगन भुजबळ कुंभमेळ्याची बैठक घेत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी। भोकरदन तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या खोल्या त्वरित पाडून नवीन खोल्या बांधण्यात याव्या, शिक्षकांच्या जागा रिक्त ठेवू नयेत, प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी, या आणि अशा इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने भोकरदन येथील गट शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर झोपा काढा आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाची दखल घेऊन गट विकास अधिकारी यांच्या मध्यस्थीने गट शिक्षण अधिकाऱ्यांनी आश्वासन पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। यावेळी जिल्हा अध्यक्ष बोरसे जनार्दन सोळंके, महजाद खान यांच्यासह आम आदमी पार्टीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते।
या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी। तालुक्यामध्ये आम्ही जी हालत पाहिली, काही शाळेमध्ये आम्ही गेलो, 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट आमचं अभियान होतं। याच्या अगोदर सुद्धा मागच्या वर्षी आम्ही जवळजवळ 25 शाळेमध्ये जाऊन आलो। हे भोकरदन शहर आहे, या भोकरदन शहरात एक कन्या शाळा आहे पोस्ट ऑफिसच्या पलीकडून भोकरदन शहरामध्ये। त्या ठिकाणी आम्ही मागच्या वर्षी गेलो होतो, या वर्षी जाऊन आलो। तिथं एका बाजूला उर्दू मीडियम आहे, एका बाजूला मराठी मीडियम आहे आणि 1946च्या तिथं इमारती आहे। त्या इमारती भकास आहे, तिथं डुकरं बसतात, कुत्रे बसतात, जनावरं बसतात। शाळेतले विद्यार्थी सुद्धा तिथं जाऊन बसतात आणि त्या शाळा पडण्याच्या अवस्थेत आहे। आम्ही जेव्हा अधिकाऱ्यांना बोलतो, तिथल्या मुख्याध्यापकांना बोलतो, ते म्हणतात आम्ही रिपोर्टिंग केलेलं आहे, आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे। अधिकाऱ्याला बोलतो तेव्हा ते सांगतात आम्हाला अधिकार नाही। तर अशा ज्या पडायला आलेल्या शाळा आहे त्या पाडल्याच पाहिजे। खरं म्हणजे राजस्थानमध्ये जी घटना झाली, शाळा पाडल्या, विद्यार्थी मेले आणि म्हणून आमच्या पार्टीच्या नेत्यांना राग आला आणि काही घडल्यानंतर करण्यापेक्षा काही घडायच्या अगोदर आपण करू शकतो का, म्हणून हे अभियान सुरू केलं। तर त्या कन्या शाळेमध्ये कंपाऊंड वॉल नाही, त्या ठिकाणी जे उर्दू शाळा आहे त्यांना संरक्षण नाही। तिथं शाळा सुटल्यानंतर लोक दारू पीत बसतात, पत्ते खेळत बसतात। तिथल्या ज्या भगिनी आहे उर्दू मीडियमच्या, त्यांनी आम्हाला रडून सांगितलं की आम्ही स्वतःचे पैसे टाकून या ठिकाणी सगळं करतो, परंतु शाळा सुट्ट्या लागल्या आणि पुन्हा शाळा उघडल्यानंतर आम्ही येतो तेव्हा इथं सगळं बरबाद झालेलं असतं। तर अशी ही अवस्था आहे आणि हे जे सरकार आहे, या सरकारमध्ये एक भेदभाव, हिंदू मुसलमान भेदभाव, जाती जातीत भेदभाव आणि यांच्या डोक्यातच भेदभाव आहे। हे पेशवाई शासन आहे आणि यांना जनतेमध्ये भेदभाव करून खऱ्या प्रश्नापासून लोकांचं मन दुसरीकडे वळवायचं आहे आणि म्हणून हे असे रिकाम टेकडे ज्या गोष्टी असतील त्याला प्रोत्साहन देतात आणि जी मुख्य गोष्ट आहे शिक्षणासारखी तिकडं हेतू पुरस्पर दुर्लक्ष करतात। दुसरी गोष्ट अशी की या भोकरदन शहरामध्ये मोठे लीडर आहे, सगळ्या पार्ट्याचे आहे, मी कोणत्याच लीडरला चांगले किंवा वाईट म्हणणार नाही, पण त्यांच्या स्वतःच्या शाळा आहे। स्वतःच्या शाळा जाऊन पहा, भिंतीला भिंत आहे, त्यांच्या शाळा चांगल्या आहे। दोन्ही शाळेचं त्यांच्याकडेच मॅनेजमेंट आहे, तेच प्रमुख आहे। संस्थेच्या शाळेचे तेच प्रमुख आहे, जिल्हा परिषदेच्या शाळेचे तेच प्रमुख आहे पदाधिकारी असल्यामुळं। तर ती शाळा एक चांगली चालते आणि ही शाळा चांगली चालत नाही। याचं कारण असं की यांच्या मनात भेदभाव आहे। यांना तिथं इन्कम मिळतं खाजगी शाळेमध्ये आणि सरकारी शाळेमध्ये पैसा मिळत नाही, म्हणून इकडे दुर्लक्ष करतात। गरिबांच्या लेकरांचं जीवन बर्बाद करण्याचं काम हे लोक करतात। अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।